नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फूड सप्लाय. तर मित्रांनो, सप्लाय इन्स्पेक्टर म्हणजेच अन्न पुरवठा निरीक्षक या पदासाठी झालेला 22/7/2018 रोजीचा पेपर आणि त्यामधील प्रश्न. तर मित्रांनो, प्रिव्हियस इयर प्रश्न आपण आज व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. सप्लाय इन्स्पेक्टरचा पेपर आज आपण इथे पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या अन्नपुरवठा भरतीमध्ये अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. तर मित्रांनो, चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिंबटिंब रोजी चलनबंदीची म्हणजेच नोटबंदी घोषित केली होती. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दिवशी नोटबंदी केली होती असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8 नोव्हेंबर 2016. तर 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाणार आहे की प्रश्न फूड सप्लाय इन्स्पेक्टर म्हणजेच अन्न पुरवठा निरीक्षक या परीक्षेसाठी नेमकी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न नेमकी कुठून येत आहेत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पुढचा प्रश्न आहे, जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणतीही क्रिया एखाद्या काळात नेहमी सतत घडण्याची रीत प्रथा आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या काळास टिंबटिंब म्हणतात. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रीतिकाळ. तर लक्षात ठेवा की जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणतीही क्रिया एखाद्या काळात नेहमी म्हणजेच सतत घडण्याची रीत किंवा प्रथा आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या काळास रीती वर्तमान काळ म्हणतात. मित्रांनो, व्याकरणवरती 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर मित्रांनो, 2000 अन्नपुरवठा निरीक्षकमधील मराठी व्याकरणवर 25 आणि इंग्रजी व्याकरणवर 25 असे व्याकरणवरील प्रश्न 25 असे 50 प्रश्न ह्या इंग्रजी आणि मराठी व्याकरणच्या माध्यमातून विचारले जाणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, विदेशी व्यवहारासाठी प्रमाणित डीलर कोण निवडतं? मित्रांनो, उत्तर येत असेल तर उत्तर द्यायचं कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओसोबत तुमचा एखादा प्रश्न जरी आला. मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आपल्याला उपयोग असा होत असतो की पुढे येणारी जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून आपल्याला पुढील प्रश्नांचं स्वरूप लक्षात येतं. तर उत्तर आहे ऑप्शन बी, भारतीय रिझर्व्ह बँक. तर विदेशी व्यवहारांसाठी प्रमाणित डीलर भारतीय रिझर्व्ह बँक हे निवडत असतं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राच्या सर्व थंड हवेच्या ठिकाणांची राणी म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे महाबळेश्वर. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, महाबळेश्वर या ठिकाणाला सर्व थंड हवेच्या ठिकाणांची राणी म्हणून ओळखलं जातं. पुढील प्रश्न, ग्रह आणि ग्रह या लक्षात घ्या मित्रांनो, शब्द कसे दिलेले आहेत. तुम्हाला या प्रश्नामध्ये शब्दांची रचना म्हणजेच एका शब्दाचे 2 अर्थ कसे होतात ते तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. तर ग्रह आणि ग्रह हे सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत. तर अनुक्रमे यांचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समजूत सदन. तर मित्रांनो, ग्रह म्हणजेच समजूत. ग्रहमध्ये फरक आहे, हा ग्रह आणि हा ग्रह. तर लक्षात ठेवा, दोन्ही ग्रहमध्ये फरक आहे. तर हा ग्रह म्हणजे सदन आणि हा ग्रह म्हणजे समजूत. आणि शब्दांची व्यवस्थित मांडणी आणि शब्दांची रचना समजून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न, वाक्यांचा कर्ता हा षष्टी विभक्तीत
असून क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. अशा प्रयोगास टिंबटिंब असे म्हणतात. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, समापन कर्मणी प्रयोग. तर लक्षात ठेवा मित्रांनो, वाक्यांचा कर्ता हा षष्टी विभक्तीत असून क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. तर अशा प्रयोगास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. मित्रांनो, व्याकरण तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं करून जायचं आहे, ते मराठी असो किंवा इंग्रजी. तर मित्रांनो, व्याकरणमध्ये आपल्याला 25 नाही तर नाही, पण कमीत कमी 20 गुण तरी मिळालेच पाहिजे. पुढील प्रश्न पाहूया. फुलझाडांचा या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. तर मित्रांनो, हा प्रश्न समूहदर्शक शब्द निवडा. तर आपल्याला फुलझाडांचा या शब्दांसाठी आपल्याला योग्य समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ताटवा. तर लक्षात ठेवा, फुलझाडांचा काय असतो तर तो ताटवा असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दात स्वरसंधी साधली आहे. तर खाली 4 पर्यायामध्ये 4 शब्द दिलेले आहेत. तर त्या कोणत्या शब्दामध्ये स्वरसंधी विचारले आपल्याला. तर स्वरसंधी कोणत्या शब्दामध्ये साधली आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वनौषधी. तर वनौषधी या शब्दामध्ये स्वरसंधी साधलेली आहे. मित्रांनो, शब्द व्यवस्थित वाचून बघा. 4ही शब्द वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की वनौषधी या शब्दामध्येच स्वरसंधी साधलेली आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता. तर मित्रांनो, तुम्हाला वाक्प्रचार देखील अतिशय व्यवस्थित करून जायचे आहेत. तर वाक्प्रचारावर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे वाक्प्रचार देखील व्यवस्थित करून जावा. तर प्रश्न आहे, पुढील वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता. तर वाक्प्रचार आहे 12 गावचे पाणी पिणे. तर 12 गावचे पाणी पिणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, विविध अनुभव घेणे. तर 12 गावचे पाणी पिणे म्हणजेच विविध अनुभव घेणे असा याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न, आकाश पाताळ एक करणे या वाक्प्रचाराचा अभिप्रेत अर्थ काय. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, खूप प्रयत्न करणे. तर मित्रांनो, आकाश पाताळ एक करणे म्हणजेच खूप प्रयत्न करणे. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला वाक्प्रचार अतिशय व्यवस्थित करून जायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कम हा उपसर्ग कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरबी व फारसी. तर कम हा जो उपसर्ग आहे तो अरबी व फारसी या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हुसेन सागर एक्सप्रेस ही मुंबई आणि खालीलपैकी कोणत्या शहरादरम्यान धावते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, हैदराबाद. तर हुसेन सागर एक्सप्रेस ही मुंबई आणि हैदराबाद या शहरादरम्यान धावते. मित्रांनो, म्हणजेच ट्रेन. तर ट्रेनवर देखील प्रश्न आलेला आहे. म्हणजे तुम्हाला कोणती ट्रेन कोणत्या मार्गे धावते म्हणजेच ट्रेनची नावे आहेत. तर ती नावे तुम्हाला कमीत कमी थोडे तरी तुम्हाला पाठ असले पाहिजे. पुढचा प्रश्न, चंद्र शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो, समानार्थी शब्द, तर समानार्थी आणि विरुद्धार्थी हे दोन्ही तुम्हाला शब्द व्यवस्थितच करायचं आहे. कारण ह्या दोन्हीवर हमखास मराठी व्याकरणमध्ये 2 ते 3 प्रश्न ह्याच्यावर देखील तुम्हाला विचारले जातात. तर समानार्थीमध्ये 2 आणि विरुद्धार्थीमध्ये 2 असे तुम्हाला हे दोन्ही शब्द व्यवस्थित करून जायचं आहे. तर लक्षात घ्या, चंद्र ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक ए, शशांक. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता हा महाराष्ट्रामधील सर्वोच्च भौगोलिक बिंदू आहे. तर मित्रांनो, प्रश्न अतिशय फिरवून विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा. तर खाली जितके पण पर्याय दिलेले आहेत तर त्यापैकी तुमच्या एका लक्षात येईल की कळसुबाई हा सर्वोच्च म्हणजेच
उंच आणि सर्वात उंच. सर्वोच्च ह्या शब्दामध्ये तुम्हाला याचं उत्तर निघून जाईल की सर्वोच्च भौगोलिक बिंदू. तर कळसूबाई पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे, कारण महाराष्ट्रामधील सर्वात मोठं कळसूबाई हे शिखर आहे. तर पुढचा प्रश्न बघा, कासार म्हणजे बांगड्यांचा व्यापार करणारा. तर कासार शब्दाचा दुसरा अर्थ कोणता? तर मित्रांनो एकच शब्द आहे पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. तर कासार म्हणजे बांगड्याचा व्यापार करणारा, तर कासार शब्दाचा आपल्याला पर्यायामधून दुसरा अर्थ नेमका काय होतो ते ओळखायचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तलाव. तर कासार म्हणजेच तलाव आणि कासार म्हणजेच बांगड्याचा व्यापार करणारा, असे कासार या शब्दाचे दोन अर्थ होतात. म्हणजेच आपल्याला अर्थ, शब्दांचे अर्थ आणि शब्द हे देखील आपल्याला व्याकरणामध्ये करायचं आहे, कारण शब्दांच्या अर्थावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न, नाशिक हे शहर टिंबटिंब नदीकाठी स्थित आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोदावरी. तर मित्रांनो नदीवर प्रश्न आलेला आहे की कोणत्या नदीजवळ कोणतं शहर वसलेलं आहे किंवा कोणत्या नदीच्या काठी कोणतं शहर स्थित आहे. तर गोदावरी ह्या नदीच्या काठी नाशिक हे शहर वसलेलं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया, डॉक्टर बी.आर. आंबेडकरांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या वर्तमान राज्याशी संबंधित आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू या गावी झाला होता आणि महू हे गाव मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतं, म्हणून पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया, अलंकारिक शब्दांची योग्य जोडी ओळखा. तर खाली शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दापुढे त्यांचे अर्थ दिलेले आहेत. अलंकारिक शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे. तर मित्रांनो व्यवस्थित चारही पर्याय बघून घ्या. तर अष्टकपैलू म्हणजेच अनेक बाबींमध्ये प्रवीण असलेला, म्हणून पर्याय क्रमांक ए ह्याचे योग्य उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न, पुढील म्हण पूर्ण करा. तर मित्रांनो म्हण म्हणजेच म्हणीवर देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे आपल्याला मराठी भाषेमधील, मराठी व्याकरणामधील म्हणी देखील अत्यंत चांगल्या प्रकारे करून जायचं आहे. तर म्हण आहे की देवाची करणी आणि टिंबटिंब. तर खाली पर्याय दिलेले आहेत, तर त्यातील योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नारळात पाणी. तर देवाची करणी आणि नारळात पाणी ह्याचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशी ही म्हण पूर्ण होईल. तर पुढचा प्रश्न व्याकरणचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आंबा कोणाला आवडत नाही या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थीमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणत्या वाक्यात आहे? तर मित्रांनो आंबा कोणाला आवडत नाही, तर हे प्रश्नार्थक वाक्य आहे. तर या वाक्याचं विधानार्थीमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणत्या वाक्य आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे, आंबा सर्वांना आवडतो. तर आंबा कोणाला आवडत नाही या प्रश्नार्थक वाक्याचं आपल्याला विधानार्थामध्ये रूपांतर करायचं होतं. तर आंबा कोणाला आवडत नाही, तर याचं विधानार्थी वाक्य कसं होईल? तर आंबा सर्वांना आवडतो. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, फ्लाइंग सिख कुणाला संबोधले जाते? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिल्खा सिंग. तर मित्रांनो सर्वांना माहीत असेलच, मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख म्हणून संबोधले जाते किंवा ओळखले जाते. तर पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या गावामध्ये पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले? तर मित्रांनो आधार कार्डवरला प्रश्न आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं गाव कोणतं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेमळी. तर तेमळी या गावामध्ये सर्वप्रथम म्हणजेच पहिलं आधार कार्ड जारी करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण आपल्या चॅनलवरती मागेच व्हिडिओ अपलोड केला, त्यामध्ये आपण सर्व पहिल्या घटना घेतलेल्या आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. आपण त्या व्हिडिओमध्ये सर्व पहिल्या घटना
नमूद केलेल्या आहेत, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडचा कारखाना कुठे स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थल. तर मित्रांनो, महाराष्ट्रामधील रायगड ह्या जिल्ह्यामधील थल ह्या ठिकाणी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडचा कारखाना आहे. लक्षात ठेवा, थल हे ठिकाण. पुढचा प्रश्न पाहूया, आपल्याच माणसाला आपणच शासन कसे करावे हा अर्थ स्पष्ट करणारी पुढीलपैकी म्हण कोणती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपलेच दात आणि आपलेच ओठ. लक्षात ठेवा, आपल्याच माणसाला आपणच शासन कसे करावे म्हणजेच आपलेच दात आणि आपलेच ओठ असा ह्या म्हणीचा अर्थ स्पष्ट होईल. पुढचा प्रश्न पाहूया, वागीश्वरी या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते? तर मित्रांनो, वागीश्वरी हा शब्द दिलेला आहे. तर या शब्दाची संधी आपल्याला कोणत्या पोटशब्दांनी केली जाते हे ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या, वागीश्वरी असा शब्द आहे. तर वागीश्वरी ह्या शब्दासाठी पोटशब्द आपले काय येतील? तर वाघ अधिक ईश्वरी म्हणजेच वागीश्वरी. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी, वाघ प्लस वाघ अधिक ईश्वरी याचं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध हापूस आंब्याची सर्वाधिक लागवड केली जाते? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाचं चुकणार नाही. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, रत्नागिरी. तर सर्वांना माहीत असेलच, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये हापूस आंब्याची सर्वाधिक लागवड केली जाते. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय रिझर्व्ह बँकेचे केंद्रीय कार्यालय कोलकातापासून मुंबईला कोणत्या वर्षी हलवण्यात आले होते किंवा हलवण्यात आले होते? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1937. तर लक्षात ठेवा की भारतीय रिझर्व्ह बँकेचं केंद्रीय कार्यालय जे आहे ते कोलकातापासून मुंबई या ठिकाणी 1937 या वर्षी हलवण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, पुत्रासह असा तो या विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा. तर मित्रांनो, पुत्रासह असा तो, तर या विग्रहावरून आपल्याला सामासिक शब्द तयार करायचा आहे. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सुपुत्र. पुत्रासह म्हणजेच सुपुत्र ह्या विग्रहाचा शब्द होईल. प्रश्न पाहूया, समर्थ रामदास म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे? मित्रांनो, या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वर्तमान काळ. तर जगी सर्व सुखी असा कोण आहे? तर पुढचा प्रश्न पाहूया, सार्क या सार्कचा नामविस्तार काय आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, सार्क या शब्दाचा नामविस्तार आपल्याला ओळखायचा आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. तर साऊथचा नामविस्तार म्हणजेच फुल फॉर्म आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. असं याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, देवनागरी. मित्रांनो, लक्षात ठेवा, मराठी भाषा आपली देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते. तर पुढचा प्रश्न पाहूया, अंबोज, नीरज आणि राजीव हे कोणत्या शब्दाचे पर्यायवाची शब्द आहेत? तर मित्रांनो, पर्यायवाची म्हणजेच अंबोज, नीरज आणि राजीव हे कोणत्या शब्दाचे पर्यायवाची शब्द आहेत असं ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कमळ. पुढचा प्रश्न पाहूया, जाळी हा समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, करवंत. तर जाळी हा समूहदर्शक शब्द हा करवंत याच्याशी निगडीत आहे.